जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खानी, पर उपकारी नेने परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया, भूतदया गायी पशूंचे पाळन, तान्हेल्या जीवन वना माझी, शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे, तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खानी, विठ्ठल विठ्ठल
नमो विश्वरूपा स्वर विश्वरूपा विष्णुमाय बापा अपार अमुपा पांडुरंगा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा. पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष. झालो दास पायांचा. मंगल भवन मंगल हारी. प्रभु दशरथ आजीर बिहारी. सिया राममय सब जग जानी. करहूँ प्रणाम जोड़ी जुग पानी. प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूं प्रणाम. कभी तुम्हें भूलूं नहीं मेरे प्रियतम श्याम. स्वर चालू राहू द्या. विठ्ठल आता थोडा आवाज कमी केला तर चालेल किंवा त्याच्यावर स्टँडर्ड असलं तर लावून घ्या. जोडून या धन उत्तम व्यवहारे. जोडून या धन उत्तम व्यवहारे. उदास विचारे वेच करी. उत्तमची गती तो एक पावेल. उत्तम भोगील जीव खानी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमान जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्रभूषण वैराग्यमूर्ती श्री तुकोबाराय यांचा 6 चरणाचा. गृहस्थी माणसाचं जे जीवन आहे ते नेमकं कोणत्या चाकोरीत पाहिजे आणि त्या चाकोरीबद्ध जीवनात जर आपण प्रवेश केला आणि तसं जर वागू लागलो तर आपल्याला त्याचा नेमका काय फायदा होणार आहे या दोन्ही गोष्टी प्रतिपादन करणारा हा अभंग आहे. विठ्ठल चालू असलेल्या आपल्या नामसप्त्यातील हे जवळजवळ 25वं वर्ष बरोबर. 25व्या वर्षात या सप्त्यानं पदार्पण केलेलं आणि अतिशय चांगल्या अशा वातावरणात किंवा चांगल्या अशा प्रांगणात असणारा हा नामसप्ताह की ज्या प्रांगणात आल्याबरोबर मनाला प्रसन्नता निर्माण व्हावी असं मंदिर. त्या मंदिराचं जेव्हाही आपण आतमध्ये जर दर्शन घ्यायला गेलो तर कधी कधी इकडे यायला त्याच्यामुळे उशीर होतो. असं असणारं आतलं अतिशय प्रसन्नपूर्वक वातावरणात असलेलं मंदिर आणि सप्ताहाची जी काही सगळी जागा आहे त्या जागेला चांगली मिळालेली जागा आणि मार्गदर्शन आमचे हरिभक्तपरायण महाराजांचं ह्याला मार्गदर्शन आहे. त्यांच्या कृपा आशीर्वादाने आणि हरिभक्तपरायण अनिरुद्ध महाराज क्षीरसागर यांच्याही कृपा आशीर्वादाने चालणारा हा गत 25 वर्षापासून असलेला नामसप्ताह
तसं तर ही थोडी अतिक्रमण केलेली सेवा आहे. तुम्हाला मागच्या वर्षी मी सांगितलं की गुरुवर्य बाबांची इथे प्रतिवर्षी होणारी सेवा, पण गुरुवर्य बाबांचं आणि महाराजांचं असं दोघांचं असलेल्या प्रेमामुळे माझ्या वाटेला आलेली ही सेवा, आणि त्या सेवेच्या अंतर्गत दुसऱ्या वर्षात परत अतिक्रमण केलेली ही सेवा. कारण त्यांचा जो फोन आहे तो फोन बाबांच्या सेवेकरता येतो, पण त्या दोघांचंही प्रेम असल्यामुळे ती सेवा माझ्या वाटेला आलेली आहे. आणि त्यांच्या इथे यायला म्हणजे इथे सेवा करायला, तसं जसं आपण म्हणतो की चांगल्या वातावरणात जायला, कोणी ज्याला म्हणतो आपल्याला वाटतंच की चांगल्या वातावरणात जाऊन सेवा करावी, पण तसं जसं वातावरण चांगलं असतं तसं मोठ्या मोठ्या व्यक्तींचा थोडा धाक पण असतो त्यांच्यासमोर जर सेवा करायची म्हणली. कारण ज्ञानाने श्रेष्ठ, सगळ्या गोष्टीने आपल्यापेक्षा जे श्रेष्ठ असतात त्यांच्यासमोर आपण काय बोलणार. पण जरी तसं असलं तरी आता आज इथं बरेच गायक मंडळी, त्याच्यामुळे तुमच्याच भाषेत तुम्हाला सांगतो, आपण किती एखादा राग चांगला बसवला आणि काही जरी केलं तर जोपर्यंत गुरुवर्यांच्या समोर त्याची आळवणी होत नाही, जोपर्यंत त्यांच्याकडून तो राग जो आहे तो बसवला जात नाही, मग त्याच्या ताना वर खाली काय असतील नसतील, पण जोपर्यंत त्यांच्या निगराणीत ते काम होत नाही, कदाचित त्यावेळेस एखाद्या वेळेस काही बोलणंही बसतील, असं होऊ शकतं एखाद्या वेळेस आपल्याकडून चुकलं, पण खरा ज्याला बसून घ्यायचं, ज्याला ते व्यवस्थित करून घ्यायचं, त्यांनी निश्चितच अशाच वातावरणात सेवा करायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे त्यांच्या समोर सेवा करताना जसा धाक आहे तसा एक आनंदही आहे, कारण ते एक अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन आहे, आणि त्या मार्गदर्शनात असलेली ही सेवा. आणि या सेवेअंतर्गत आजचा जो निवडलेला आपण अभंग आहे तो 6 चरणाचा गृहस्थी जीवन जे आहे ते नेमकं कसं पाहिजे हे शिकवणारा महाराजांचा उपदेशपर अभंग आहे. महाराजांच्या वाङ्मयात जर आपण बघितलं, तुकाराम महाराजांच्या वाङ्मयात अनेक उपदेशपर अभंग आहेत. वेगवेगळ्या अवस्थेत असणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारचा उपदेश आहे. कोणी साधक वर्ग असेल त्याला वेगळा उपदेश आहे, एखाद्या योगी महात्म्याला एक उपदेश वेगळा आहे. प्रत्येक अवस्थेत जो कोणी असेल त्या त्या वर्णात किंवा त्या त्या आश्रमात त्या त्या अवस्थेत जसा अधिकार पाहून तसा उपदेश. पण गृहस्थी जे जीवन आहे किंवा गृहस्थाश्रम जे आहे त्याच्याकरता विशेष हा अभंग आहे. म्हणजे या अभंगात जे काही प्रतिपादन केलेलं आहे ते त्यांच्याकरता जर लागू केलं त्यांनी जीवनात तर एक परमोच्च स्थितीला नेणारी अवस्था प्राप्त करून देणारा हा उपदेश आहे. आणि असंही गृहस्थाश्रमी जे आहेत, गृहस्थाश्रमी माणसांची संख्या खूप जास्त आहे. जवळजवळ जर आपण बघितलं जे आपले काही 4 आश्रम आहेत त्या 4 आश्रमामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर आपण गृहस्थी वर्ग आहे. तुम्ही आम्ही सगळेच गृहस्थाश्रमी आहोत. एखादा अपवाद जर सोडला तर जवळजवळ सगळे गृहस्थाश्रमात असणारे वर्ग आहे. आणि गृहस्थाश्रमाला उपदेश करण्याची काय आवश्यकता आहे, कारण गृहस्थाश्रमी जो माणूस आहे त्याला असेही बरेच लोक सांगणारे आहेतच, असं वागायला पाहिजे तसं वागायला पाहिजे. मग महाराजांचा असा वेगळा उपदेश नेमका कशा करताय, तर त्याचं कारण असं आहे की गृहस्थी जे जीवन आहे ना ते गृहस्थी जीवन फक्त आपल्या एकट्या पुरतच मर्यादित नसतं. बघायला जर गेलं तर आपण कधी कधी एक चर्चासत्र झालं होतं एका जागी, आणि त्या चर्चासत्रात असा विषय निघाला की कोणता आश्रम सगळ्यात श्रेष्ठ आहे. मग काही संन्यास आश्रमामधले लोक होते तिथं, काही गृहस्थ आश्रम होते, काही ब्रह्मचारी आश्रमामधले वगैरे होते. त्यापैकी जे ब्रह्मचारी जो वर्ग आहे किंवा संन्यास आश्रम अशा दोन्ही वर्गाचा विषय असा झाला की त्यांनी सांगितलं की सगळ्यात श्रेष्ठ आश्रम जो आहे तो आमचा आहे, गृहस्थ आश्रम त्याच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाचा, असं त्यांचं म्हणणं होतं. मग त्यालाही लोकांनी विचारलं की नेमकं कशामुळे असं वाटतं तुम्हाला, की कशामुळे असं असेल. तर त्यावेळेस त्यांच्या एका प्रतिनिधीनं उत्तर असं दिलं की हा जो आश्रम आहे हा जर असला तरच गृहस्थाश्रमी माणसाला कोणी शिक्षा देऊ शकतं किंवा त्यांना शिकवू शकतं, म्हणून हा आश्रम आमचा श्रेष्ठ आहे. मग त्यावेळेस त्यांचे जे मुख्य आहेत त्या मुख्य आचार्यांनी त्यांना उत्तर दिलं, बाबा रे, जसा तुला आपला आश्रम श्रेष्ठ वाटतो
तसाच गृहस्थाश्रम सुद्धा श्रेष्ठ आहे. त्याचं कारण असं आहे की जसा ते आपण त्यांना शिक्षा देऊ शकतो, पण जर गृहस्थाश्रमी वर्ग नसला तर आपल्याला भिक्षा देणारा वर्ग कोण आहे? त्यामुळे दोन्ही अंगाने जे वर्ग आहेत ते आपापल्या जागेवर अतिशय श्रेष्ठतेचे वर्ग आहेत. विठ्ठल त्यामुळे गृहस्थाश्रम जो आहे ना, गृहस्थाश्रमी माणसावर अतिशय मोठी जबाबदारी, त्याचं जे जीवन आहे ते नेमकं कसं पाहिजे, कारण त्याच वर्गावर इतर बाकीच्या सगळ्या वर्गाची जबाबदारी आहे. नुसतं एकट्या करताच जर तो जगत असला, त्याच्या जगण्यात जर नुसता स्वार्थीपणा असला तर तो काही कामाचा नाही. त्याचं जीवन नेमकं कसं पाहिजे, कारण गृहस्थाश्रमाला सुद्धा अतिशय धन्य असं म्हटलेलं आहे. एका सुभाषितकारानं गृहस्थाश्रमाचं वर्णन केलेलं आहे. सानंदम सदनम सुताश्य सुधिय कांता मनोहारिणी सन्मित्रम सुधनम स्वयोषितिरतिश शाद्यापरा सेवकाः आतिथ्यम हरिपूजनम प्रतिदिनं मिष्टान्नपानं गृहे साधो संगमुपासते हि सततं धन्यो गृहस्थाश्रमाः. यामध्ये जवळजवळ 12 गोष्टी सांगितल्या गृहस्थाश्रमाकरता की गृहस्थाश्रम नेमका कसा पाहिजे. सानंदम सदनम सुताश्य सुधिय कांता मनोहारिणी म्हणजे त्याच्या घराची अवस्था कशी पाहिजे, बायकोची अवस्था कशी पाहिजे, असे जवळजवळ 12 प्रकारे याच्यात वर्णन केलं आहे. सध्या आपल्याला तिकडे प्रवेश करायचा आहे. फक्त तुम्हाला सांगण्याचं एवढंच माझं तात्पर्य की धन्य गृहस्थाश्रमा म्हणण्याचं पाठीमागे असं आहे की या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, या जर 12 गोष्टी त्याच्या ह्याच्यात असल्या की सानंदम सदनम म्हणजे जे घर आहे ते अतिशय आनंदी वाटलं पाहिजे. ज्याच्या आपण घरात जर प्रवेश केला तर घरात प्रवेश करताना अतिशय चांगलं वातावरण वाटलं पाहिजे. नाहीतर घरात आपण प्रवेश करतोय आणि एखाद्या वेळेस कोणातरी भांडणाचे आवाज येत आहेत, कोणतरी कोणावर तरी आरडाओरडा करतोय, तर तसं ते घर काही कामाचं नाही. सानंदम सदनम म्हणजे अतिशय आनंदपूर्वक आता अशा वातावरणात असलेलं घर. सुताश्च सुधिय कांता मनोहारिणी म्हणजे जी पत्नी आहे ती सुद्धा खूप आज्ञाधारी पाहिजे. कांता मनोहारिणी सन्मित्रम म्हणजे त्याला चांगले मित्र पाहिजे. सुधनम म्हणजे त्याच्याकडे येणारं धन चांगलं पाहिजे. आणि आपला जो काही मुख्य विषय आहे आजच्या अभंगाचा हा इथे आहे. सुधनम कडे आपला विषय आहे की गृहस्थाश्रमी माणूस म्हटला की त्याच्या जीवनात धनाची विशेष अशी गरज असते. सुधनम स्वयोषितिरशिष्टाज्ञापरा सेवकाः म्हणजे त्याच्याकडे जे सेवक असतील ते आज्ञाधारक पाहिजे. इतर गोष्टी पुढे आहेत, पण आपल्याला सुधनम हा आपला महत्वाचा विषय. कारण गृहस्थाश्रम म्हणलं की धनाशिवाय तो चालणारा आश्रमच नाही. विठ्ठल गुरुवर्य आमचे बाबा नेहमी सांगत असतात की ज्या गोष्टी ज्याच्यात गरजेच्या त्याच्यात पाहिजे, तसं परमार्थात जे आहे परमार्थात चित्त पाहिजे, संसारात जे आहे ते वित्त पाहिजे आणि पोटात पित्त पाहिजे. तर पोटात पित्त म्हणजे ते सकाळी जे हॅ करतात ते पित्त नाही बरं. पित्त म्हणजे पोटात उष्णता पाहिजे ज्याच्यानं आपल्याला आहाराचं पचन होईल, ते पित्त आहे. आणि परमार्थात जे आहे परमार्थात चित्त लागतं. जे आपण म्हणतो थोडे आहे चित्त सहाय्य झालिया. आपलं जर चित्त सहाय्य झालं तर परमार्थ काही फार अवघड नाही. जसं परमार्थात चित्त पाहिजे, पोटात पित्त पाहिजे, तसं गृहस्थाश्रम जे आहे किंवा संसार जे आहे त्याच्यात वित्त पाहिजे. वित्त म्हणजे धन पाहिजे. आणि मग ते धन जे आहे ते नेमकं कोणत्या मार्गाने कसं कमवायला पाहिजे आणि त्याची नेमकी कशी विल्हेवाट लावायला पाहिजे हे आजच्या आपल्या प्रस्तुत अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज
उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. आपण आपल्या अभंगात प्रवेश केल्यानंतर पहिल्या चरणात महाराज तुम्हाला आम्हाला जो उपदेश करतात तो सांगतायत की जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. बघताना अभंगाचा पूर्वार्धानी म्हणजे चरणाचा पूर्वार्धानी उत्तरार्ध जे आहे त्याच्यात दोनच गोष्टी वाटतात. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. पण जर अभंगाच्या जर आपण अर्थाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर हे चार प्रकारचा उपदेश, चार प्रकारच्या गोष्टी सांगितल्या की जोडून या धन. सगळ्यात अगोदर तर तुम्हाला आम्हाला महाराजांनी उपदेश केला आहे की गृहस्थाश्रमी माणसाने धन मिळवलं पाहिजे. जोडून या धन म्हणजे धन मिळवलं पाहिजे हा त्याच्यात एक महत्वाचा उपदेश. हा उपदेश तर तुम्हाला आम्हाला असा पण आवडतोच, आवडीचा विषय आपला. जोडून या धन म्हटल्यानंतर तर असं वाटतं की कधी कधी तुकाराम महाराजांचं जे आपण सगळं वैराग्य मूर्ती म्हणून जे नाव घेतोय म्हणजे वैराग्याच्या अंगानं जे नाव घेतोय, पण तुकाराम महाराजांनी काय आता पक्ष बदलून इकडे आले काय, आपल्या पक्षात आले काय? कारण सध्या चालू आहे इकडचं तिकडं तिकडचं तिकडं. असा काही काळ आहे का किंवा अशी काही वेळ आहे का किंवा अशी काही गोष्ट आहे का? तर जोडून या धन तुकाराम महाराजांनी सांगितलेलंच आहे तुम्हाला आम्हाला की धन जे ते गृहस्थाश्रमी माणसाने मिळवायलाच पाहिजे. पण ते नेमकं कसं मिळवायला पाहिजे हा आपला पुढचा मुद्दा आहे. त्यावेळेस जेव्हा आपण त्या मुद्द्यावर येऊ त्यावेळेस आपल्याला वाटेल की तुकाराम महाराजांनी जरी सांगितले जोडून या धन, पण ज्या प्रकारे आपल्याकडून काही काही चुका त्याच्यात घडतात त्या चुका न घडता जोडून या धन तसं ते मिळवा. मग दोन्ही प्रकाराने तुम्ही कसंही धन मिळवा. तुम्ही शेतीच्या माध्यमातून धन मिळवा किंवा व्यापाराच्या माध्यमातून मिळवा किंवा नोकरीच्या माध्यमातून मिळवा. जोडून या धन. धन हे माणसानं निश्चित जोडलं पाहिजे, पण त्याच्या मागे संपुट लावलेलं आहे. संपुट असा आहे की उत्तम व्यवहार म्हणजे चांगल्या व्यवहारानं ते धन मिळवा. कारण धन मिळवायचे अनेक उदाहरणं आपण बघितलेले, कितीतरी लोकांनी त्यांच्या आयुष्यात धन मिळवलेले, पण त्याचा जर व्यवहार जर बरोबर नसला तर ते धन त्याच्या काय कामाला येतं किंवा त्याच्यातून त्याची काय गती होते. आपण कितीतरी वेळा ऐकलेलं उदाहरण आहे की जेव्हा अगोदर जे वाल्या कोळ्याचं जीवन होतं म्हणजे वाल्मिकी महर्षी होण्याच्या अगोदरचं जीवन आहे, तर वाल्या कोळ्याला ज्या वेळेस नारद महर्षींची भेट झाली तर नारद महर्षींना पकडलं आणि पकडल्याबरोबर नारद महर्षींनी त्याला सांगितलं की बाबा रे तू जे काही हे धन मिळवतोय या धनाच्या बाबतीत तुम्हाला सांग कसं कसं मिळवतोय. पण त्यानं सांगितलं की म्हणे महाराज माझ्याकडे बाकीच्या तर काही कोणत्या गोष्टीची नोंद नाही म्हणे, फक्त जेवढे ब्राह्मण मी मारलेले तेवढीच माझ्याकडे नोंद देत. कशी नोंद ठेवलेली? आणि ते ब्राह्मण वर्ग जो आहे ते त्याच्याकडचा शालिग्राम देत नाही, म्हणून मी तेवढं फक्त शालिग्राम घ्यायचो. मला वाटायचं ह्याच्यात काय ते रांजणात टाकायचं
तर श्री गुरुवर्य लोहिया महाराज सांगतात की त्या शालिग्रामाने नुसते 7 रांजण त्याच्याकडे भरलेले होते. आता तोही धनच मिळवत होता ना, याच उपदेशावर आहे ना, जोडून या धनावरच आहे. धनच मिळवण्याकरता चाललेली सगळी जी काही गडबड आहे त्याची कशा करता चालली, ते धन मिळेल, त्या धनानं आपल्या कुटुंबाचं उदरभरण करायचंय. पण ज्यावेळेस नारद महर्षींनी सांगितलं की या मार्गाने जे तू धन मिळवतोय, एकदा जाऊन एकदा विचार घरच्यांना की याच्यानं जे पाप निर्माण होणार आहे, त्या पापात तुझे इतर कोणी लोक सहभागी आहेत का या धनात, किंवा या तुझ्या पापात धन मिळवण्यासाठीच पाप चाललेलं आहे ना हे. शेवटी जी काही हत्या आहे काय असेल कशा करताय, तेवढ्या करताच आहे. ज्यावेळेस तो तिथं घरी गेला, त्याच्या पुढचा कथा भाग जो आहे सगळ्या आपल्या तुम्हाला आम्हाला माहिती की पुढे गेल्यानंतर घरचे जे आहेत सगळ्यांनी सांगितलं की आम्ही कोणीही तुझ्या या पापात सहभागी नाही, तुझं काम आहे कुटुंबाचं उदरभरण करणं किंवा त्यांचं पालन पोषण करणं, ही तुझी जबाबदारी आहे. तू कोणत्या मार्गाने धन आणतो आम्हाला काय घेणं त्याच्याशी. म्हणजे याच्या पाठीमागं मुख्य उद्देश एवढाच होता की नारद महर्षींनी केलेला जो उपदेश आहे तो आल्यानंतर वाल्या कोळ्याचं जे जीवन बदलून गेलं. त्याच्या लक्षात आलं की आपण जे काही धन मिळवत होतो ते धन आपण ज्या मार्गाने मिळवत होता तो मार्ग चुकीचा असल्यामुळे आता आपल्याला ते भोगायची पाळी आली. पुढे जे काही असेल ते त्यांनी पश्चातापपूर्वक राम नाम स्मरण करून वगैरे त्यांचा उद्धार करून घेतला. हा भाग नंतरचा आहे, पण अगोदर जे आहे जोडून या धनावरच त्यांचं जीवन होतं, धनाकरताच चाललेलं होतं. पण जर धन त्या मार्गाने जर आपण मिळवत असलो, असं काही चुकीचं जर काम होत असलं, तर ते धन कोणत्याही दृष्टिकोनातनं शास्त्र निषिद्ध असं धर्म आहे. विठ्ठल विठ्ठल. हे तुम्हाला धन मिळवायला मनाई केलेलीच नाही. तुम्हाला आम्हाला धन मिळवण्याकरता निश्चित उपदेश आहे. शेती असो, मग ती शेती जरी करायची असेल तर अतिशय चांगल्या प्रकारे शेती करा, त्याच्यातून धन मिळवा. पण शेती करताना बाजूच्याचा बांध करणं किंवा त्याचं काहीतरी इकडं आणणं किंवा रात्रीतून एखाद्याचं पीक बाजूला करून घेणं किंवा त्याचं एखादं साहित्य चोरून आणणं, असे उद्योग करू नका. जोडून या धन आहे तर उत्तम ह्याच्यानं ते धन कमवा. जर कदाचित तुमच्याकडे शेती नसेल, व्यापाराच्या माध्यमातून आहे, तर व्यापाराच्याही माध्यमातून सचोटीनं व्यापार करा. जो काही तुम्ही व्यापार करत असेल त्या व्यापारात व्यवस्थित करा. समजा छोटं मोठं एखादा कारभार असला, तर आमचं स्वतःच जर समजा सांगितलं तर किराण्याचा व्यवसाय आहे, मग तो व्यवस्थित तिकडून आणणे. व्यापाराच्याही बाबतीत माऊलींनी सांगितलेले की समर्गीची विकणे महर्गी वस्तू, तुम्हाला ऑथॉरिटी आजच्या भाषेत जर सांगायचं तर तुम्हाला सांगितलेले ते मिळवा. पण मग ते मिळवताना समजा इकडे आणलं आणि इकडे आणून जर त्याचं माप मारलं किंवा त्याचं वजन करताना मागं पुढे करू नका, व्यवस्थित द्या. जो माल आणलेला आहे तो व्यवस्थित ग्राहकांना द्या. जो आलेला ग्राहक आहे त्या ग्राहकाला देव माना. त्या मार्गाने आलेलं जे धन आहे ते चांगलं धन आहे. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे नोकरी असेल, नोकरीच्याही माध्यमातून जर कोणी धन मिळवत असलं तर त्यालाही सांगितलेलं आहे की त्याही मार्गाने मिळवा. पण नोकरीच्या माध्यमातून मिळवतानाही काही लोक असं सांगत असतात, बऱ्याच वेळा दुकानावर वगैरे आमच्या येतात त्यावेळेस सांगतात की जवळजवळ 5-6 वर्ष झाली मी पगाराला हात सुद्धा नाही लावला. हे जे बोलणं आहे, आता प्रत्येकाला माहिती पगाराला हात नाही लावला म्हणजे मग आपण विचारायचं असं कसं काय. नाही म्हणे ते कसं आहे, मला 50,000 रुपये पगार आहे म्हणे, पण 75,000 रुपये पडतो. मग हा जो पडणारा पाऊस आहे हा पडू देऊ नका. ते जे त्या मार्गाने जे येणार आहे त्याच्याकरता तुम्हाला निषिद्ध सांगितले आहे. विठ्ठल. आणि असं जर नाही केलं, कदाचित लोकांना वाटेल मग महाराज जर सगळं सचोटीनं चालायचं, एकदम व्यवस्थित इमानदारीनं जर करायचं, मग धन कसं काय मिळेल. एवढं मिळणारच नाही. तुम्हाला काय माहिती आम्ही काय काय उद्योग करून धन मिळवलं. लोक सांगतात असं, आम्ही असं केलेलं आहे तसं केलेलं आहे, आपल्या तोंडाना सांगतात आपण काय काय केलंय. आणि पण दुसरी गोष्ट अशी आहे त्याच्यात की जर समजा तसं धन जर आपण मिळवलं तर ते मिळवलेलं धन जे आहे ते तुमच्या पुढं दुःखाला कारणीभूत होणार आहे. आपण जो खूप छोटासा विचार करतोय, एवढ्याच जन्मापुरतं कधीच आपण त्याचा विचार करायला नाही पाहिजे की ते पुढं आपल्याला भोगायचंय, ते फळ फेडायचंय. एक आमच्याकडे एक महात्मे आले होते, त्यांचं नाव नाही सांगत कारण ती चर्चा जी आहे ती घरगुती चर्चा होती, पण त्यांनी असं सांगताना सांगितलं काय असेल नसेल त्यांचा ज्याला आपण म्हणतो स्वानुभव असेल, त्यांनी मला असं सांगितलं की भ्रष्टाचारानं जर एखादा पैसा घरात आला तर त्या घरातली संतती खराब होऊन जाते.
खरं खोटं देव जाणे, त्यांचा स्वानुभव असेल, त्यांनी अनेक मंडळीला बघितलं असेल. आता जे अधिकारी महात्म्यांच्या साध्या चर्चेत सुद्धा जे शब्द असतात त्याच्याकडे पण गांभीर्यानं बघायला पाहिजे, कारण ते अनुभवाचे शब्द असतात. आणि जर आपण केलं तर पुढे ती संतती जर घरातली खराब झाली तर मग बाकीचं काय राहिलं? त्याचं जे काही कमवायचं ते कोणाकरता कमवायचे? लोक काय म्हणतात, ठीक आहे बाबा आम्हाला काही नाही, पण मुलांकरता करून ठेवतो. एकतर पहिली गोष्ट, त्या मार्गाने पैसा मिळवला ते अगोदर खराब होतात. दुसरी गोष्ट अशी की जर आपण खूप करून ठेवलं तर त्यांना काहीच करावं वाटत नाही, हा दुसरा त्याचा दुष्परिणाम. त्यांना वाटतं सगळंच आयतं वैतंय, मग ते अतिशय वाम मार्गाने निघून जातात. महत्वाचं असं आहे की पैसा जो आहे तो ज्याला त्याला मेहनतीनं मिळवावा हे कळालंच पाहिजे आयुष्यात. विठ्ठल आमचे आजोबा गुरुवर्य भक्तराज महाराज एक वाक्य सांगायचे नेहमी. ते असं म्हणायचे की प्रत्येकाचा जो गृहस्थाश्रम किंवा जे सांसारिक जे ती अवस्था कशी पाहिजे, ते तर म्हणायचे की त्याच्या डोक्यावर 1,50,000 रुपये कर्ज पाहिजे. वाटताना आपल्याला वाक्य असं वाटतं, असं कसं काम आहे, 1,50,000 रुपये कर्ज पाहिजे असं कसं? पण ते असं म्हणायचे की ते जर असलं तर माणूस असं सरळ दोरीत चालतो, तो असं इकडं तिकडं जात नाही. त्याला माहिती आहे आपल्या मागे जबाबदारी आहे, ही जबाबदारी आपल्याला पूर्ण केल्याशिवाय बाजूला होता येत नाही. ते एवढं काटकसरीनं ते म्हणायचे. आणि त्यांचं ते जे वाक्य आहे ते खरोखर गोष्ट होती की जर तसं नसलं, खूप चंगळ पैसा जर आला तर तो चंगळ पैसा निश्चितच घरात परिस्थिती बिघडून टाकतो. नसावा असं माझं त्याच्याबद्दल मत नाही. एखाद्याच्या नशिबानं मिळत असला तर तो त्याला मिळू दे, पण येताना मात्र उत्तम व्यवहारानंच आला पाहिजे, हे निश्चित त्याच्या पाठीमागे लक्षात पाहिजे. आणि असं आहे की समजा कदाचित हे जर आपण नाही लक्षात घेतलं तर हे येणार तरी किती दिवस? असा जर विचार केला तर असं मनुष्याला असं आयुष्यच किती आहे. आयुष्याच्या बाबतीत जरी अल्प आयुष्य मानव अल्प आयु पिया काय भजनासी मुले ते गाणेगा काय भजनासी मुले ते अल्प आयुष्य मानव देह आपल्या महत्वाचं काम आहे. अल्प आयुष्य किती आहे? 100 वर्ष तर तसं ज्याला म्हणतो आपण मंजूर होऊन आलंय. पण जसं आता नवीन नवीन स्कीमा निघलेल्या आहेत बँकेच्या वगैरे, की कदाचित एखादा कोणी जर आहे त्याला जर कर्ज एवढं मंजूर झालं तर अगोदरच काही गव्हर्नमेंट सबसिडी येते, 50% तुम्हाला माफ होऊन आलेले. तसं हे 50% अगोदरच माफ होऊन आले तुमचं आमचं. म्हणायला 100 वर्षे, पण आता 50 वर्षातच एकदम माणूस थकायला लागतो. लोकच सांगतात आता जरा उताराला गाडी लागली बरं, आणि उताराला गाडी लागल्यानंतर आमचे गुरुवर्य बाबा नेहमी म्हणतात नंतर किती वेग असेल काहीच सांगता येत. आज बघितलं तर तो 2-5 वर्षात कितीतरी थकून जातो. आणि मग एवढं तुटपुंज आयुष्य, कदाचित जर 50च्या वर मिळालं तरी पण ते सगळं नंतरचं गोळ्यावर आयुष्य. घरातलेच आठवण करून देतात, बीपीची गोळी घेतली का, नाही ऍसिडिटीची घेतली का, नाही ह्याची घेतली का, त्याची घेतली का. हे जर असलं तरच तुमचं पुढचं आयुष्य व्यवस्थित चालणार. एकही दिवस त्याला विसरता येत नाही. म्हणजे एक तर तुटपुंज आयुष्य आहे, त्याच्यातून जे आपल्याला मिळवायचं आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करता आपण धनाच्याच पाठीमागे जर लागलो, आणि जे मिळवायचं तेही मग जर उत्तम व्यवहारानं नाही मिळवलं ते काय पुढे तुम्हाला ते भोगायला येणार आहे. आणि पुढच्या योनीत हे काहीच कामाचं नाही. ह्याच्यातल्या कोणती जरी गोष्ट आपण मिळवली तर ही पुढे थोडी कामाला येणार आहे. कदाचित जर पुढचा जो जन्म आहे तो जर समजा हत्तीचा मिळाला, ते आत्ताचे कपडे काही कामाचे? आता जे आपण एकदम मापानं शिवून घेतलेले कपडे काही कामाचे का ते? जर एखाद्या वेळेस जर पुढचा जन्म आहे आपल्याला हत्तीचा, समजा एखाद्या वेळेस मांजरीचा जन्म मिळाला,
आणि त्या मांजरीच्या जन्मात पुढच्या काही साड्या किंवा दागदागिने असं काही कामाचं काहीच नाही. जे काही आहे ते एवढ्याच जन्मापुरतं जर मिळवायचंय आणि जे जर चुकीचे काम करून जर ते मिळवलं, जर त्याचे दुष्परिणाम जर पुढे भोगायला मिळणार आहे, तर मग आता सावध होऊन महाराजांनी जसं सांगितलं तसं जोडून या धन उत्तम व्यवहारे, म्हणजे उत्तम व्यवहारानं ते धन मिळवा. धन मिळवायला तुम्हाला मनाई केलेली नाहीये, पण उत्तम व्यवहारानं, ज्याला इमानदारीनं म्हणतो आपण, ते इमानदारीनं ते धन मिळवा. आणि त्याच्यानंतर जे आहे उदास विचारे वेच करी. आता जे मिळवलेलं धन आहे, कदाचित असं होतं की खूप मेहनतीनं जे मिळवलेलं धन असतं ते माणूस असा सहज त्याच्यावर उदास होत नाही, कारण त्याला माहिती खूप कष्टाने मिळवलेले आहे, खूप सचोटीने मिळवलेले. पण आता पुढे महाराज सांगतात की त्या मिळवलेल्या धनाविषयी उदास राहायचं. उदास म्हणजे असं नाही की कुठेही टाकून द्यायचं असं नाही. उदास या शब्दाचा अर्थ असा आहे की जे आता जिथं लागवायचंय आपल्याला किंवा जिथं द्यायचंय त्याच्याविषयी फार ममता आपल्या मनात नाही पाहिजे. विठ्ठल उदास म्हणजे अशी भावना आहे त्याच्या पाठीमागे की त्या धनाविषयी फार आसक्ती न धरता ते आपल्याला त्याचा वेच करायला सांगितलंय. उदास आणि विचारे वेच करे, म्हणजे विचारानं खर्च करा. आता जेव्हा त्याचा खर्च करायचा आहे तर आपला एक एक पैसा जो आहे बरोबर सत्कारणी लागतोय का, की आपण ते कुठेही घालतोय त्या पैशाला, त्याचाही अतिशय गांभीर्यानं विचार करून त्या गोष्टीचा, देश काल पात्र या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्याला खर्च करा. सगळ्यात अगोदर जोडून या धन उत्तम व्यवहारे, त्या मिळवलेल्या धनावर जे आहे उदास राहायचे आणि उदास राहून वेच करायचा, म्हणजे चांगल्या ठिकाणी त्याला खर्च करायचा. मग चांगले ठिकाण अनेक आहेत, अनेक जागेवर अनेक चांगल्या चांगल्या प्रकारचे कार्य चालतात, त्या कार्यात खर्च करा. किंवा तुमच्याही गृहस्थ आश्रमात जरी खर्च करायचा असला तर तो खरोखरच चांगल्या जागेवर खर्च होतोय की आपला विनाकारण खर्च होतोय, याचं ज्यानं त्यांना अवलोकन करायचं. विठ्ठल आणि अशा प्रकारे जर आपल्या जीवनात घडलं, महाराजांनी सांगितलेल्या उपदेशाप्रमाणे जर ते आपल्याकडून घडलं तर त्याचा परिणाम स्वरूप काय होणार हे अभंगाच्या उत्तमची गती उत्तमची गती उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी. हे अभंगाचं आपलं ध्रुवपद आहे. या ध्रुवपदाला पुढचे जे काही चरण असतील त्याही चरणात जर त्यानुसार आपण वागलो तरी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी. आणि पहिल्या चरणात सुद्धा आपण जे आहे जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, तर त्यानुसार जर आपला व्यवहार असला तर उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी. पण उत्तम व्यवहार आपण बघितला की शेती आहे,
व्यापार आहे, नोकरी आहे, या माध्यमातून आपण उत्तम व्यवहार आपली व्याख्या आहे. पण आता एक थोडीशी शंका अशी आहे की काही काही लोक जे आहेत सध्याच्या काळात उत्तम व्यवहार म्हणल्यानंतर हे जे सांप्रदायिक जे जीवन आहे त्याला उत्तम व्यवहार समजतात. सगळेजण म्हणतात की हे तर खूप चांगला व्यवसाय, हा कीर्तन भजन वगैरे चांगला प्रकार आहे, चांगला व्यवहार आहे ना, निश्चितच चांगला व्यवहार आहे, त्याच्यात काही वाद नाही. मग या माध्यमातून जर पैसा मिळवला तर आमचे गुरुवर्य बाबा नेहमी एक गोष्ट सांगतात, कारण जी गोष्ट आपल्या अधिकारात नसते ती त्यांची सांगितलेली त्यांच्याच भाषेत सांगायला पाहिजे. ते म्हणतात की बाबा व्यवहार तो निश्चित चांगला आहे, ज्याला आपण म्हणतो सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, या व्यवहारात आहे, व्यवहार यालाही म्हणता येईल. पण हा जो व्यवहार आहे हा आत्मकल्याणाचा व्यवहार आहे. हा तुम्हाला धन मिळवण्याकरता जर सांगितला असेल तर मग त्या मार्गाने धन मिळवा. पण तसं एखादं कुठं काही आहे का? सगळ्यात अगोदर शास्त्र, त्याला काही प्रमाण आहे का, एखाद्या ग्रंथात काही लिहिलेलं आहे का, ते एकदा बघून घ्या. जर तसं असेल तर तसं वागायला म्हणेन. पण जर तसं कुठं काही प्रमाणात नाही तर मग याला त्याच्यातला व्यवहार पकडता येत नाही. हे उत्तमाची गती तो एक पावेल. जर आपल्याला तसं करायचं असेल तर याला उत्तम व्यवहार जो आहे तो नेमका कोणता आहे तो समजून घ्या. या तीनच गोष्टीला सांगितलेले, एक तर तुम्ही नोकरी करा, व्यापार करा किंवा शेती करा, या माध्यमातून इतर जे काही धंदे आहेत तेवढ्यालाच फक्त उत्तम व्यवहारात सांगितलेले. बाकीच्या कोणत्याही ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या मनानं तिकडे न्यायला नाही पाहिजे. कारण जी गोष्ट ज्याच्याकरता आहे बऱ्याच वेळा ते असं सांगत असतात की जर पकडून घ्या आपण ह्याला जर धन मिळवायची जर साधन बनवून घेतलं तर मग आत्मकल्याणाचा दुसरा कोणता मार्ग आहे सांगा. मग आत्मकल्याण करण्याकरता कोणता मार्ग करायला पाहिजे? विठ्ठल आणि असंही ज्या गोष्टीला आपण खूप आपल्या मनावर घेत असतो की असं मिळालं पाहिजे तसं मिळालं पाहिजे, मुळात हे जे मिळणारं जे धन आहे ना हे आपल्या प्रारब्धाधीन या गोष्टी असतात. प्रारब्धावर या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. आपलं जर अनुकूल प्रारब्ध असेल तर ज्याला नाही नाही म्हणावं त्याला सुद्धा पैसा मिळतो. फारच त्याला काही असं हुशारीनं कमवावं लागतं असंही काही नसतं. एखाद्या वेळेस कसाही असू द्या त्याला मिळून जातो पैसा. एक पूर्वीचे कीर्तनकार एक उदाहरण सांगायचे, नेहमी एक दृष्टांत सांगतात की एक माणसाचा अनुकूल प्रारब्ध होतं, त्याला नेहमी पैसा मिळायचा, कोणताही व्यवहार केला की पैसा मिळायचा. आणि अगोदरच्या काळात ह्या अशा नोटा किंवा बँकेत वगैरे नव्हतं, मोहरा मिळायच्या. तर त्या मोहरा ज्या आहेत त्या घरात आणायचा, तो कुठेही ठेवून द्यायचा. आता एवढ्या झाल्या की कुठेही घरात गादीवर गेली का त्याच्या खाली मोहरा, कशातही मोहरा, कुठं आतमध्ये एखादा हंडा असला त्याच्यात मोहरा, प्यायचा एखादा मडका असला त्याच्यात मोहरा. ती बायको कंटाळली, ती बायको म्हणायला लागली काय आहे घराचं, म्हणजे तुम्ही एकदम कुंकड तरी कार्यक्रम करून ठेवला, जिकडं तिकडं आपला राडाच राडा. त्या मोहरा बघून ती वैतागली. असतात एखाद्याच्या बायका, त्या मोहरा बघूनही वैतागलं म्हणल्यावर खरंच नशीबवानच म्हणावं लागेल. पण त्याला नेमकं असं मॉडेल नेमकं कुठं भेटलं. त्या झाल्यानंतर काय होतं, बऱ्याचशा महिलांचा असा स्वभाव असतो की घर टापटिपीत ठेवावं. त्यांना असं वाटतं घर स्वच्छ राहावं. राहून राहून दिवसातून 10 वेळा झाडणाऱ्या सुद्धा महिला आहेत. तर चांगला स्वभाव. तिनं सांगितलं मला काही माहित नाही म्हणे, हे एकदम कमी झाले पाहिजे, घरात हा राडा नको म्हणे, काही करा आणि हे कमी करा. तर त्याला असं वाटलं की आता नेमकं हे कमी करावं कसं. मग त्या काळचा जो राजा आहे त्या राजाच्या जवळ गेला, आपण राजाचा एखादा काहीतरी अपराध करू, राजा आपल्याला दंड देईल आणि आपल्याकडचं धन कमी होईल. थोडं धन कमी झाले तर घरात थोडी शांती होईल. मग त्यानं आपला एक चांगला जो जोडा आहे, बूट, नवीन घेतलेला बूट, आणि राजा असा दरबारात बसलेला, ते बूट काढला आणि राजाला जोरात फेकून मारलं. फेकून मारल्याबरोबर मुकुट खाली पडला. खाली पडल्याबरोबर सगळ्या जणांना वाटलं काय मोठा अपराध झाला, राजाला बूट मारला, कोण आहे, पकडा त्याला, पकडा त्याला, पकडा त्याला म्हणण्यापर्यंत कोणी 2-4 लोकांनी त्याला पकडलं. तोपर्यंत ते जे मुकुट होता त्याच्यातून अशी मोठी इंगळी बाहेर पडली. जशी इंगळी बाहेर पडल्याबरोबर त्या प्रधानजींनी सांगितलं की म्हणे ही इंगळी बाहेर पडली म्हणे, ही जर राजाला दंश केला असता तर किती मोठं हे झालं असतं. राजानं सांगितलं खूप चांगला माणूस आहे म्हणे, याला 10,000 मोहरा बक्षीस. आता गेला कशा करता होता, त्या मोहरा कमी करायच्या. पण आता 10,000 मोहरा घरी आणल्या. ते म्हण नाही म्हणते नाही पाहिजे राजा, तुम्ही काही करा, हे 10,000 मोहरा देऊ नका, माहित नाही म्हणे, हे जर घेत नसला तर घरपोच करा. आपला नियम तो नियम आहे म्हणे, एवढं चांगलं काम केलेलं आहे. तो घरी येईपर्यंत तर घरी परत भांडणं लागलेलेच.
की तुम्ही देखत करायला एक गेले परत आले 10,000 मोहरा म्हणे कुठे ठेवायचे आता पहिलेच वैताग झालेला आहे. ठीक आहे म्हणे काही नाही दुसऱ्या दिवशी मोठा अजून अपराध करतो त्याच्यात काहीतरी होईल एखादा दंड मोठा केला राजाने की कमी होऊन जाईल. दुसऱ्या दिवशी परत तसंच राज दरबाराच्या जवळ गेला आणि आज राजाचं काही करायचं नाही म्हणे राजाचा अपराध केला आपण काल बघितलं त्याच्यात काही आपलं काम जमलं नाही. आज राणी साहेबाकडे जरा वळू म्हणे. कारण बऱ्याच वेळा असं होतं की मनुष्याला स्वतःची एखादं केलेली टिंगल टवाळी तरी सहन होऊन जाते पण ज्याला आपण म्हणतो बाया माणसाला जर कोणी काही बोललं किंवा काही केलं तर ते खूप अवघड होऊन जातं. पण त्यानं तिथं बघितलं की राणी सरकार बसलेले आहेत हातात एक छोटंसं बालक आहे त्या बालकाला काहीतरी भरवत आहेत. हा जसा तिथं गेला तर त्या हातातल्या बालकासहित राणीचा हात पकडला आणि उडून बाजूला गेला. आता किती मोठा अपराध झाला डायरेक्ट हात लावायचा म्हणून त्याला तिथलचे शिपाई पकडणार तोपर्यंतच काही शिपाई म्हणायला लागले थांबा बरं कालचा माणूस आहे हे जरा कालचा माणूस आहे चमत्कारिक माणूस देतो सध्या हात लावू नका. जसं ते बाजूला झाले आणि राणी सरकार इथून फार तर फार थोड्या दूरपर्यंत गेले असते की त्या जिथं बसलेल्या होत्या त्याच्या पाठीमागची एक भिंत जी होती ती कोसळली खाली. आता कोसळल्याबरोबर राजाकडे गेली ना ती बातमी गेल्याबरोबर राजांनी सांगितलं की अरे म्हणे काल तर नुसतं माझं जीव वाचवलं म्हणे माझं काही नाही पण जे आपलं वारस आहे म्हणे ते राणी सरकार दोघांचा जीव वाचवला म्हणे याला अर्ध राज्य बक्षीस द्या म्हणे. विठ्ठल सांगायचा उद्देश असा आहे की ते प्रारब्धाधीन आहे ते जरी प्रारब्धाधीन आहे पण मग आपल्याकडे हाताला जो व्यवहार आलेला आहे आपल्याला असं वाटतं की त्या प्रयत्नाला यश नाहीये. तुमचं प्रारब्ध जर अनुकूल असलं तर निश्चित त्या प्रयत्नानं तुम्हाला मिळतं पण व्यवहार कोणता करायचा हे आपल्याला निश्चित सांगितलेलं आहे की जो व्यवहार करायचा आहे तो एकदम सचोटीनं करा तो चांगला करा इमानदारीनं करा. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. कारण जर तसं नसलं तर एखाद्याचं जर प्रारब्ध जर प्रतिकूल असलं तर किती हुशार असू दे त्याला पैसे नाही मिळत. ते एक भजन आहे तुम्ही सगळे संगतीला आहे म्हणून आपण थोडासा प्रयत्न करू. विठ्ठल करमन की गती रूपक ताल उद्धव करमन की गती न्यारी. राहू द्या आपण असं त्याच्यात घेऊच नाही. मूर्ख राजा राज करत है पंडित फिरत भिखारी उधो पंडित फिरत भिकारी उधो कर्मन की गती न्यारी. कोणाचं काय कर्म असेल सांगता येत नाही. त्याच्यात असं सांगितलंय की मूर्ख राजा राज करते. कधी कधी एखादा मोठा असतो त्याची खरंच लायकी नसते तसं काही मिळावं पण तरी तो राज्य करतो. पंडित फिरत भिकारी एखादा खूप विद्वान असतो त्याला सुद्धा तसं राहायची पाळी येते. म्हणजे हे जे काही सगळं आहे हे प्रारब्धाधीन आहे त्यामुळे ते मिळवताना जे आहे ते आपल्या प्रारब्धानं जसं मिळणार तसं मिळणारच आहे. पण आपण व्यवहार करताना जो आहे तो अतिशय सचोटीनं अतिशय चांगला करायचा आहे. जर तसा केला तर उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खानी. उत्तमची गती तो एक पावेल म्हणजे गती ज्या आहेत ह्या 3 प्रकारच्या गती आहेत. ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसा जगन्य गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसा. अशा प्रकारचे जर चांगल्या कर्म करून जर एखादा माणूस राहिला तर त्याला पुढे जी गती मिळणार आहे ना ती ऊर्ध्व गती मिळते चांगल्या प्रकारची गती मिळते. जर मध्यम आहे जे रजोगुणाने राहणारे आहे त्याला मध्य गती मिळते आणि मग ते त्याच्या पुढे तमोगुणाने राहणारे आहे त्याला तर अधोगती मिळते. जर आपल्याला ऊर्ध्व गती मिळवायची आहे तर तसा व्यवहार आपल्या जीवनात घडला पाहिजे. विठ्ठल म्हणजे त्याला पुढचा जो जन्म आहे किंवा पुढे जे त्याचं येणं आहे ते चांगल्या कुळामध्ये येणं होतं चांगल्या जागेवर त्याचा जन्म होतो आणि मग त्या अनुषंगानं चांगल्या माणसात किंवा चांगल्या लोकात जन्म होतो. कारण जन्म घेणं हे काय आपल्या हातात नाही. नेमकं कुठं जन्म मिळेल प्राप्य पुण्य कृतान लोका
दर्शित्वा शाश्वती समा शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते. ही त्याची थोडी अजून उच्च अवस्था, ही योग भ्रष्टोभिजायते जे आहे ते अजून खूप उच्च अवस्थेवर गेलं. पण सामान्य अवस्थेत सुद्धा एखाद्या सामान्य कुटुंबात, चांगल्या कुटुंबात त्याला जन्म मिळतो, चांगल्या जागेवर त्याला जन्म मिळतो. ही तर अतिशय उच्च अवस्था झाली, ही परमार्थिक दृष्टिकोनातून झाली. पण इकडे जरी आपण असलो तर याही अवस्थेत चांगल्या कुटुंबात जन्म मिळतो. जर तसा जन्म नाही मिळाला, एखाद्या सामान्य जागेवर मिळाला जन्म, एखाद्या वेळेस अशा कुटुंबात जन्म मिळतो की सगळेच घरात एकदम विचित्र व्यसन करणार, तिथं काय करणार तुम्ही? चांगलं जरी माणसाला वागावं वाटलं तरी माणसाचं तसं नाहीये, त्या आजूबाजूच्या वातावरणाचा त्याच्यावर परिणाम होत असतो. जर चांगली संगत नसली तर काय करणार? घरात जर सगळेच बुंगारे बांगारे असले तर काय करू शकतो त्याला? त्याच्यात ते वागणंही कठीण होऊन जातं माणसाला. जर अशा अवस्थेत जर आपण राहिलो तर आपल्याला निश्चित चांगल्या जागेवर मिळेल आणि ते उत्तम भोगील जीव खाणी किंवा मग कधी कधी वरची जी गती आहे स्वर्ग लोक वगैरे तेही प्राप्त होतं. या सगळ्या गोष्टी ज्या आहे या फक्त आपल्या व्यवहारावर अवलंबून आहे. अशीच एक गोष्ट जी अजून आहे ती अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगते. परोपकारी नेने परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया. हे असं चांगलं जीवन जगताना अजून आपण काय पाळायला पाहिजे? तर त्याच्यात असं सांगितलं आहे की परोपकारी आपलं जे जीवन आहे ते परोपकाराचं पाहिजे. आपल्या जीवनात रोज नित्याला काहीतरी परोपकार घडला पाहिजे. आणि तुका म्हणे फार फार, तुका म्हणे फार तुका म्हणे फार, तुका म्हणे फार, तुका म्हणे फार. घोडा तरी पर उपकार, घोडा तरी पर उपकार. तुका म्हणे अतिशय सुंदर अशी ही साथ आहे सगळ्यांची. आमची ही जी जोडी आहे, तुमच्या जोडीचा आपण नेहमीच सांगतो प्रत्येक जागेवर. तुम्हाला दोघांना बघितलं का अतिशय आनंद होतो. आणि तुमचे सगळे सहकारी जे आहेत त्यात आमचे इकडं
जे सनई वाजवणारे जे आहेत बाबा, त्यांचा तर उत्साह बघून असं वाटतं मी आता ओमप्रकाशला सांगणार थोडं पलीकडे बसा, आणि त्या टाळात एखाद्या जर हात गेला तर काम अवघड व्हायचं. अतिशय उत्साहाचं काम आहे. असं वाटतं की तुम्ही गायला लागलं की तुम्हीच गावं, आणि कीर्तन आपण थोड्या नेहमीच ऐकतो. पण असे तुमच्यावर जर न्याय करायला गेलो तर माझ्यावर अन्याय होऊन जाईल. म्हणून मग आपण आपल्या इकडे येऊ. असो तर परोपकारी नेमे परनिंदा. मनुष्याचं जे जीवन आहे त्यांनी जसं सांगितलं की तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. आपल्या जीवनात जे आहे ते नित्यानं जे जगायचं आहे ते परोपकारात आपल्याला राहायला पाहिजे. म्हणजे आपल्याकडून परोपकार नेहमी काही ना काही घडलाच पाहिजे. आणि जर परोपकार जे आहे त्या परोपकारानं आपल्याला नेमकं काय प्राप्त होतं, आणखीन एक असं एक प्रमाण आहे की पुण्य परोपकार पाप ते परपीडा अनिक नाही जोडा तुझा यासी. आपल्या जीवनात जर आपल्याला असं वाटत असेल की पुण्याची प्राप्ती व्हावी तर आपल्याकडून नित्यानं परोपकार झाला पाहिजे. काही ना काही का होईना परोपकार झाला पाहिजे. फार मोठ्या स्वरूपात का होईना पण थोडा तरी परोपकार आपल्याकडून घडला पाहिजे. साधू संतांचं जर जीवन आपण बघितलं तर त्यांच्या उच्चतेचं जे परोपकार आहे किंवा त्यांच्या जीवनात ज्या काही काही घडलेल्या घटना आहेत त्या आपण नुसते ऐकल्या तरी असं वाटतं की नेमका अशा प्रकारची वागणूक कोणत्या उंचीवर गेल्यानंतर होईल. नाथ महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. नाथ महाराजांकडे रात्रीच्या वेळेस जे आहे ना काही भाविक मंडळी आल्यात आणि त्यांनी असं सांगितलं की आम्हाला जेवण करायचंय, पण आमचा असा नियम आहे की आम्ही आंघोळ अगोदर करतो त्याच्यानंतर जेवण करतो. काही काही लोकांचा उलटाही असतो, अगोदर जेवण करून घेते मनात आली तर आंघोळ, असाही काही लोकांचा नियम आहे. पण त्यावेळेसचा जो त्यांचा नियम आहे तो तुम्हाला सांगतो. त्यांनी सांगितलं आम्ही अगोदर आंघोळ करू नंतर जेवण करू. गिरजा मातेंना सांगितलं संध्याकाळची वेळ आहे, आलेले अतिथी आहेत ते सांगतात अगोदर आंघोळ करायचे जेवण करायचं, सगळं आपल्याकडे आहे का साहित्य, सगळं आहे म्हणले. कारण त्यावेळेस असं विचारायची पद्धत नव्हती की करशील का, असंही काही नव्हतं. लगेच ते तयारच होत्या कारण त्याही करायला अतिशय उत्सुक. त्यांनी सांगितलं काही अडचण नाही, फक्त एक अडचण अशी आहे की आपल्याला सगळं आहे, फक्त सरपण जे आहे म्हणे पावसाचे दिवस आहे, सरपण ओलं झालेलं आहे, बाकी सगळं साहित्य आहे, फक्त सरपणाची आपल्याकडे काही व्यवस्था नाही. मग आता काय करायचं. त्यावेळेस नाथ महाराजांनी असं केलं की घरात आपला चांगला सागवानी जो पलंग आहे तो पलंग लगेच एका सुताराला बोलवलं, त्याच्याकडून लगेच ते पलंगाचे तुकडे करून टाकले आणि ते तुकडे करून त्याच्यातून आंघोळीची व्यवस्था केली आणि त्याच्यावर तेच इंधन म्हणून पुढे स्वयंपाक केला. कधी घडेला असा परोपकार आपल्याकडून. त्यामुळे हे तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, त्याच्यामुळे नाहीतर परोपकारासाठी जीवन पाहिजे. एक सुभाषितात असं वर्णन आहे की परोपकारार्थ वहंती नद्या, परोपकारार्थ व परोपकारार्थ इदं शरीरम, परोपकाराय गवंती गव्वा, असं 2-3 प्रकारचं त्याच्यात सांगितलं की परोपकारार्थ वहंती नद्या. ह्या ज्या नद्या आहेत परोपकाराह वहंती नद्या परोपकाराय फलंती वृक्षा. म्हणजे हे जे वृक्षाचं जे सगळं काही आहे फळ वगैरे आहे ना हे परोपकारा करताय, नाहीतर त्यांना स्वतःला काय उपयोग आहे त्याचा. कधी एखाद्या आंब्याच्या झाडातून असे काही हात वगैरे निघाले का चला खूप चांगले आंबे लागले 2-4 घेऊ जरा आमरस करू, हे सगळे तुमच्या आमच्या करताय. जसं हे सगळं सांगितलंय परोपकाराय गवंती गव्वा म्हणजे गायी ज्या दूध देतात त्याही परोपकारार्थ, नद्या ज्या वाहतात त्या परोपकारार्थ. पण आपल्याकरता सांगितले की परोपकारार्थ मिदम शरीरम, हे जे शरीर आहे हे परोपकाराकरता झिजलं पाहिजे, काहीतरी परोपकार आपल्याकडून घडला पाहिजे. काशीवरून आणलेलं जे जल आहे ते जल आता आपण जे म्हणतो त्याला की आपल्या घरात पूजेला कामाला येणारं जल जे आहे ते पाणी मध्ये वाळवंटात तडफडणाऱ्या एका गाढवाला नाथ महाराजांनी पाजून दिलं. किती मोठ्या प्रकारचा परोपकार आहे. सर्व देहिनां सत्य सारो नवद्यात्मा समज सर्वोपकारक. असे साधू संतांची असलेलं सगळं जीवन. आणि विचार करा आपण आपली बिस्लरीची पाण्याची बॉटल तरी दुसऱ्याला देतो का लोक. कीर्तनात बसलेले असल्यानंतर सुद्धा कधी होतो का आपल्याकडून असा की चला बाबा त्यांना तहान लागली काय आपल्याला लागली काय. जर असं जीवन जर केलं तरच उत्तमाची गती तो एक पावेल. परोपकार जे आहे तो आपल्या जीवनात निश्चित घडलाच पाहिजे, थोडा का होईना परोपकार निश्चित. आणि परोपकार नेणे
आणि परनिंदा. नेने परनिंदा म्हणजे परनिंदा आपल्याकडून घडली नाही पाहिजे, पण हा जो नेने शब्द आहे हा दोन्हीकडे लावा. परोपकार नेणे, जर एखाद्या वेळेस आपण काही परोपकार केला आहे तरी पण तो आपल्याकडून नेणे म्हणजे आपण करत परत सांगायचं नाही की मी असं केलं मी तसं केलं. विठ्ठल वैष्णव जन तो तेने कहिए जे पीड पराई जाने रे. वैष्णव जन तो तेने कहिए पीड पराई जाने रे. पर दुखे उपकार करे तोये मन अभिमान न आने रे. वैष्णव जन तो पीड पराई जाने रे. वैष्णव आपला तो मुख्य विषय आहे की नेने परोपकार. नेने शब्द दोन्हीकडे लावा. नेने परनिंदा आणि परोपकार केला तरी नेने म्हणजे परनिंदा तर करायचीच नाही, ती माहीतच नाही पाहिजे, पण परोपकार केला तरी. पर दुःखे उपकार करे तोये मन अभिमान न आने रे. आपण एखाद्यावर केलेल्या उपकाराकरता एकदाही परत वाच्यता झाली नाही पाहिजे. नाहीतर मी असं केलं, तुम्हाला माहिती का त्याच्या जीवनात कसं होतं. अरे मी म्हणून तो आज आहे, असा जो मीपणा जर त्याच्यात ठेवला तर तो परोपकार घडतच नाही, परोपकाराच्या व्याख्येत ते होतच नाही. जर तसं नाही झालं तर मग जे ध्रुवपद आहे त्याला पात्रच आपण होतो. जर तसं करायचं असलं तर नेने परनिंदा आणि परनिंदा तर घडलीच नाही पाहिजे. आपल्याला हे आपण ज्याला म्हणतो की बऱ्याच वेळा असं होतं की सगळं माणूस व्यवस्थित सगळं करतो जीवनात, पण निंदाही त्याच्यासोबत चालूच असते. आणि त्या निंदेने एवढे पाप आपल्या जीवनात येतात की त्या आलेल्या पापामुळे आपल्याला त्याचं प्रायश्चित्त भोगल्याशिवाय पर्यायच राहत नाही. विठ्ठल आणि जी माहीत असली गोष्ट त्याच्याविषयी बोलणं फार अवघड नाही, पण जे माहीत नाही त्याच्याविषयी सुद्धा लोक बोलतात. तुम्हाला माहिती का असं झालं? काहीच नाही, त्या गोष्टीचं आपल्याला काहीच माहित नसतं की नेमकं कसं घडलं काय घडलं. जुने कीर्तनकार लोक एक दृष्टांत देतात. एका बाईच्या घरी जे आहे एक दूध आणायला एक ब्राह्मण महात्मा गेले. त्यांनी सांगितलं थोडंसं दूध द्या, आणि ते दूध त्या बाईनं भांड्यात दिलं. त्यांच्या जसं ते भांड्यात दूध दिलं तसं ते महात्मा घेऊन निघाले बाहेर. निघाल्याबरोबर वरतून जे आहे, वरतून एक नेमकाच जो साप आहे तो एका गरुडानं पकडला असेल आणि तो वरतून चालला होता. तो वरतून चालल्यानंतर तो साप अर्ध मेला होता. त्यानं तोंडातली जी गरळ आहे ती वरतून खाली टाकली आणि त्या दुधाच्या पातेल्यात पडली. ती जशी पातेल्यात पडली दुधाच्या पातेल्यात, आता ते पुढे जाऊन त्या ब्राह्मणानं ते दूध प्राशन केलं आणि ब्राह्मण त्याच्यात संपला किंवा ते त्याच्यात मेला. आता मेल्यानंतर चर्चा सुरू झाली. चर्चा सुरू झाली लोकांची की काय करायचं काय नाही, कसं काय मेला बाबा, असं तशा चर्चा सुरू झाल्या. आणि आता नेमकं ह्याचं पातक कोणाला लागेल, नेमकं कोण आहे. आता ही घटना बऱ्याच लोकांना माहीतच नसते नेमकी कशी घडली. पण वर नेमकं जे आहे आता यमदूताला नेमकं लिहायचं की हे नेमकं कोणामुळं घडलं, कोणाकडे ह्याचं आपण लावायचं. तर त्यांनी सगळ्यात सुरुवातीला असा विचार केला की त्या ब्राह्मण बाईनं दूध दिलं, त्या दुधातच ते पडलं म्हणून ते ब्राह्मणाच्या बाईकडे आपण त्या बाईकडे लावू. त्याच्यानंतर एक जण म्हण नाही म्हणे त्याची काय चूक आहे म्हणे, ते वरती साप आहे त्यानं गरळ टाकली, सापाच्याकडे ते लावू, सापामुळं तो मेला. त्यानंतर ते म्हणले सापाची काय चूक आहे, कारण गरुडानं ते भक्षण केलं होतं आणि गरुडाकडे लावू. गरुडानं सांगितलं साप माझं खाद्य, ते माझ्या कसं काय ह्याला लावतात. पण त्याचा काही निर्णयच व्हायला तयार नाही की नेमकं आता ते कोणाच्या खात्यात टाकायचं. हे जे पाप आहे, ही जी हत्या घडली ही नेमकी कोणाकडे टाकायची. मग त्याच्यानंतर उपायच काही सापडायला तयार नाही, मग नेमकं काय करायचं. पण तोपर्यंत खाली चर्चा सुरू झाली. काही जे लोक आहेत ते सगळे पृथ्वीवरचे लोक म्हणायला लागले की गरुडाची ते बाईला तरी कळायला पाहिजे होतं
की नेमकं आपण दूध देतो त्याच्यावर झाकण ठेवायला पाहिजे होतं, तसं कसं काय उघडं दिलं. तर त्या ब्राह्मणाला सांगायला लागले, त्याला कळत नाही का, त्यांना असं करायला पाहिजे होतं, दुधावर झाकण नाही ठेवलं तसंच आणलं. पण त्या सापाला सांगायला लागले, त्या गरुडाचं, इथेही सगळ्यांचे नाव सुरू झाले. पण हा प्रकार कोणालाच माहीत नसताना जेव्हा खाली सुरू झालं तर वरती यमराजांनी सांगितलं, आता खाली जे निरर्थक चर्चा करतात म्हणजे या सगळ्यांच्या डोक्यावर याचं थोडं थोडं पाप टाकून द्या. विठ्ठल विठ्ठल. सांगायचा उद्देश एवढाच की ह्या ज्या गोष्टी असतात ते फक्त एवढ्या करता आहेत, हे दृष्टांताची योजना, की आपल्याला कळलं पाहिजे की ज्या गोष्टीचं आपल्याला काही माहीतच नाही त्या सुद्धा गोष्टीची आपण करत बसतो चर्चा. आणि मग त्या ज्या चर्चा आहेत त्या चर्चा आपल्या नुकसानीच्या चर्चा आहेत. परनिंदा करणं म्हणजे एक प्रकारे जे आहे ना ते तोंडा वाटे नरक लोटायचं कार्यक्रम आहे. आणि मग त्याच्याकरता माणसाला दिलेलेच वेगळे इंद्रियाची योजना केली आणि ते सोडून जर आपण परनिंदा करायला लागलो तर ते अतिशय चुकीचं आहे. म्हणजे परोपकार नेणे परनिंदा, परोपकार केला तर तो जाणायचाच नाही किंवा तो आपल्याला ज्याला आपण म्हणतो परत वाच्यताही करायची नाही. आणि परनिंदा जी आहे ती नेणे म्हणजे कधीच परनिंदा घडली नाही पाहिजे. आणि परस्त्रिया सदा बहिणी माया, आपली जी दृष्टी आहे ती दृष्टी अशी पाहिजे की परस्त्री जी आहे आपली स्वतःची घरातली पत्नी सोडून इतर ज्या काही सगळ्या स्त्रिया असतील त्यांच्या वयाप्रमाणे आपला तिथं भाव पाहिजे. परस्त्रिया सदा बहिणी माया म्हणजे आपल्यापेक्षा जर छोटी असली तर त्या ठिकाणी ती आपली कन्या आहे असा भाव पाहिजे. आपल्या बरोबरीला जर असली तर आपली बहीण, आणि आपल्यापेक्षा जर मोठी असली तर ती आई असल्यासारखा आपल्या ठिकाणी भाव पाहिजे. विठ्ठल. जर अशी जर सगळ्यांची दृष्टी झाली तर तेव्हा ज्याला आपण म्हणतो अनेक जागेवर जे आता आपण पेपरमध्ये वगैरे गुन्हे वगैरे बघतो तशी घटना घडायचं काही कारणच नाही जर अशी दृष्टी प्रत्येकाची झाली. परस्त्रिया सदा बहिणी माया. आणि आणखी कसं वागायला पाहिजे, आणखी त्याच्या जीवनात काय पाहिजे हे अभंगाच्या चौथ्याच्या भूत दया गाई पशुचे पालन, भूत दया गाई पशुचे पालन, भूत दया गाई पशुचे पालन, भूत दया भूत दया गाई पशुचे पालन, भूत दया गाई पशुचे पालन, भूत दया गाई पशुचे पालन, भूत दया गाई पशुचे पालन. जीवन वनामाची भूतदया गायी पशूंचे पाळण, तान्हेल्या जीवन वना माझी. सर्व प्राणी मात्राच्या ठिकाणी भूतदया पाहिजे. भूतदया म्हणजे असं की प्रत्येक प्राणी मात्रामध्ये आपला तोच एक परमेश्वर वेगवेगळ्या रूपानं नटलेला आहे अशा ठिकाणचा असलेला भाव, अशा प्रकारची असलेली दया प्रत्येक जागेवर तेच बघायचे. जे आपल्याला त्रासदायक वाटते ते इतरांच्या बाबतीत आपलं वर्तन नाही पाहिजे. प्रत्येकाकडे तोच जीव असतो. प्रत्येकाचा जर आत्मा दुखावला गेला तर आपल्या भगवंताचाच तो अपराध घडणार आहे. अशा प्रकारचा भाव असणं म्हणजे भूतदया. प्रत्येक जागेवर तेच बघायचं.
प्रत्येक जागेवर आपलाच परमात्मा भरलेला आहे असं पाहणं, भूतदया म्हणजे प्रत्येक प्राणी मात्र तोच एक भरलेला आहे, त्याच्यामुळे कोणाचेही द्वेष न करता राहणं. भूतदया, गायी पशूंचे पाळन. आता गायी आणि पशूंचे पाळन असं 2 वेळा लिहिण्याचं काय कारण? गाय आणि पशु आपण बऱ्याच जागेवर असं म्हणतो की ते काही पशु योनीत येत नाहीत का, पण असं आहे की भारतीय जी संस्कृती आहे ना त्याच्यात गायीला अनन्य साधारण असं महत्व आहे. जे आपण पशु म्हणतो त्याच्यामध्ये गायीला मोडत नका तो. म्हणजे पशु वर्ग जरी तो असला तरी गो माता आहे. म्हणजे गाय जी आहे ना ती गाय अशी आहे की त्या गायीची जी सेवा आहे प्रत्यक्ष भगवंतांनी येऊन करावी, तर त्याच्याकरता येऊन जन्म घ्यावा असं भगवान श्रीकृष्णांचं असलेलं चरित्र. त्यांनी सुद्धा त्या गायी करता का, कारण त्याच्या गायीमध्ये जे आहेत ना 33 कोटी प्रकारच्या ज्या देवता आहेत त्या वास करतात. त्यामुळे याला थोडं वेगळ्या वर्गात टाकायचं कारण असं आहे की गोपालन जे आहे ते आपल्याकडून घडलं पाहिजे. ज्याला ज्याला शक्य असेल त्यांना आपल्या घरात गाय ठेवायला पाहिजे. गायी पशूंचे पालन म्हणजे घरात गोपालन करा. नाही शक्य असलं तर जिथं एखादे हे असली गोशाला असली तिथं जाऊन सेवा करा. कारण त्याच्या पाठीमागे असं आहे की आता बऱ्याच जागेवर असं सांगतात काही त्याचे वैज्ञानिक सुद्धा फायदे असू द्या. बाकीचं जे आहे काही काही लोकांना धार्मिकतेवर विश्वासच बसत नाही, पण तुम्ही जर समजा त्याला वैद्यकीय दृष्टिकोनातून जरी बघायला गेले तर गायीच्या बऱ्याचशा सहवासात जर आपण असलो, असं म्हणतात की गायीच्या इथे जे असतं इथे जर आपण हात फिरवलं त्याच्यानं बीपी कमी होतो माणसाचा. पाठीमागं वेगवेगळ्या गायीच्या वेगवेगळ्या भागाला जर स्पर्श केला तर वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी फायदे आहेत त्याचे. गायीच्या दुधातला फायदा आहे, त्याच्यानंतर गोमूत्रातला आहे, त्यातलं शेण असेल, सगळ्या गोष्टी. स्वतः भगवंताला जे आहे भगवंता नित्यानं जेव्हा खोड्या करायचे तर यशोदा मैयांनीच येऊन एक दिवशी सांगितलं की म्हणे कृष्णा खूप खोड्या झाल्यात, शाळेत जायला पाहिजे, या खोड्या थोड्या कमी होतील. त्यांनी सांगितलं आई मी काही शाळेनं काय होणार म्हणे, तुला ते कळल, ज्ञान येईल, ज्ञानानं जे आहे तुला सगळं स्वरूप कळेल, त्याच्यानं वैराग्याची प्राप्ती होईल, भक्ती मुक्ती सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्यांनी सांगितलं आई मी हे कोणतंच करायला इथं आलेलं नाही, मी इथं जे आलेलो आहे म्हणे हे फक्त दही भात खायला आलोय. म्हणे कृष्णा मग आपली पारंपरिक शाळा सांभाळशील का? म्हणे कोणती? म्हणे गोपालनाची शाळा. भगवंतांनी सुद्धा अतिशय आनंदाने ते स्वीकारलं. भगवंतांनी त्यावेळेस जे आहे एक विशिष्ट श्लोक आहे त्याच्याकरता. कृष्ण त्वं पठ किं पठामि ननुरे शास्त्रं किमुज्ञायते तत्त्वं कस्य विभोसकस्त्रिभुवना धीशश्च तेनापि किं ज्ञानं भक्तिरतो विरक्तिरनया किं मुक्तिरेवास्तु ते दध्यादीनि भजामि मातुर्दितं वाक्यं हरे पातु वः. त्यांनी आनंदाने असं सांगितलं की मी इथं ते तुमची इतर कोणत्या गोष्टी करता आलेली, मला ते तुमचं ज्ञान नको, वैराग्य नको, काही नको. जे आपण आलेलो आहे आपली पारंपरिक शाळा, दही दूध याच्याकरता आम्ही गोपालन करायला तयार आहोत. असं स्वतः भगवंतांनी ते काम अतिशय आनंदानं स्वीकार केलंय. विठ्ठल. आणि मग इतर पशूंचं पालन म्हणजे इतर जे काही आपल्याला पाळीव प्राणी असतील त्यांचं पालन सांगितलेलं आहे, पण ते जे पालन आहे ते सुद्धा मर्यादित राहू. नाहीतर आता आजकाल जे आहे सांगायची पाळी आली की आपण घरामध्ये कुत्र्याला एंट्री दिली. अनेक जागेवर असे की लोकांच्या घरात कुत्रे असतात, पण तुम्हाला सांगतो शास्त्र दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर त्याचा एवढा दोष लागतो. एका ग्रंथात असं लिहिलेलं आहे की जर समजा तुम्ही घरात जर कुत्रा करत असले, घरात जर तो कुत्रा फिरत असला तर त्या घरामध्ये देवपूजा किंवा पितरांची पूजा मान्यच होत नाही. त्याचा अर्थ असा नाही सांगत मी तुम्हाला की ते कुत्र्याला बाहेर काढून टाका, पण ज्याची जागा जिथं असेल तिथे ठेवा. ज्याची जागा जिथं असेल. आमचा हा जो राजस्थानी किंवा मारवाडी समाज जे ना ह्याच्यात पहिले अगोदर एकमेकाला जर भेटले तर जय गोपाल म्हणण्याची पद्धत होती, आजही पद्धत आहे. त्याचं कारण असं होतं की गोपालन करणारे आहेत म्हणजे जय गोपाल, गोपालन करणारे आहेत. पण आता ते बदलायची पाळी आली, एकमेकाला भेटल्यानंतर जय कुत्तेपाल म्हणायची पाळी आली. त्याचं कारण बऱ्याचशा लोकांच्या घरात, आणि ते असं सांगतात त्याला माझ्याशिवाय करमत नाही त्या कुत्र्याला. आता काय सांगू आपण विठ्ठल. आणि आपल्या घरावरचे जर बोर्ड बघितले तर आपल्याला असं वाटतं जे अतिथी देवो भव वाली जी आपली संस्कृती
त्या संस्कृतीच्या घरावर जर लिहिले कुत्र्यापासून सावधान, नेमका कोणत्या असं म्हणायची पाळी आली ना. कारण ज्याला ज्याचा संघ असला ना तो तसा होत असतो. हे शास्त्राचा नियम आहे. जो ज्या संगतीत असला, अहो एवढ्या मोठ्या अवस्थेत असणारे जड भरत राजा, पण हरिणीचा जर संघ झाला तर एक जन्म त्याच्याकरता घ्यावा लागला. कितीतरी वेळा आपण या कथा ऐकतो, पण याका नुसतं ऐकून देऊन सोडण्याकरता थोडी. ज्यांची जागा जिथं असेल, इतर पशूंचं पालन करा. त्याच्याकरता पुन्हा सांगितलंय की नुसतं पशूंचे पालन नाही, पाळीव पशु जे आहेत त्यांचं तुम्ही करा, पण एखादे वनात जे राहणार आहे, तान्हेल्या जीवन वना माझी, उन्हाळ्याचे दिवस आहेत, उन्हाळ्याच्या दिवसात जर तुमच्याकडे शक्य असेल तर पाणवठे निर्माण करा. जिथं जिथं काही पशु पक्षी येत असतील त्यांच्याकरता जलाशय निर्माण करा. नाही झालं तर पाणपोया वगैरे लावा. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ह्या परोपकाराच्या माध्यमातून आपल्या जीवनात घडल्या पाहिजे. ह्या जर जीवनात आपल्या घडल्या तर मग तो उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. आणखी एक गोष्ट सांगतायत की शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. आपल्या जीवनात जे आहे अतिशय शांतीचं वातावरण पाहिजे. शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट म्हणजे आपल्या बोलण्यातून कोणालाही दुखवलं गेलं नाही पाहिजे. आपले जे वाक्य आहे या गोष्टीला तर एक प्रकारचं ज्याला म्हणतो वाङ्मयीन तप सांगितलेलं आहे. जे चांगलं बोलणं जे आहे ते एवढं चांगलं पाहिजे की त्याच्यातून तप घडतं. अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रियहितं च स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयम तपोच्यते. आपल्या बोलण्यातून आपण असं बोलायचं की कोणालाही आपल्याकडून दुखावले गेलं नाही पाहिजे. म्हणजे न आपल्याकडून कायिक हिंसा घडली पाहिजे, न वाचिक हिंसा घडली पाहिजे, न मानसिक हिंसा घडली पाहिजे. शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, अतिशय शांत असं जीवन आपलं पाहिजे. त्या शांतीनं जर आपण बघितलं तर ज्याला आपण म्हणतो की एखाद्यासोबत जर आपण बोलायला लागलो तर त्या शेजारच्याला वाटलं पाहिजे, जे जावई या सुखनी पाहिजे जे सांगितलेलं, बाजूच्याला सुद्धा वाटलं पाहिजे हा काय बोलतात, आपल्याशी सुद्धा यांनी बोललं पाहिजे. असं आपलं जीवन पाहिजे. शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. वडिलांचे महत्व वाढवी याच्यात दोन अंगानं आहे. एक आपण रक्त वंशात ज्यांच्या आहोत त्यांचं महत्व वाढवणं, ज्ञान परंपरेत आपण ज्यांच्या सोबत आहोत त्यांचंही महत्व वाढवणं. महत्व वाढवणं म्हणजे ज्या वंशात आपण जन्माला आलोय त्या वंशाची निश्चित आपण पुढे जे संस्कार असतील ते संस्कार पुढे नेले पाहिजे. जे वाढवी महत्व वडिलांचे म्हणजे वडिलांचं जे नाव आहे ते आपल्यामुळे मोठं झालं पाहिजे. तर सध्याच्या युगात तर तुम्हाला सांगतो थोडी जबाबदारी कमी केली तरी चालेल, थोडं माफी मागून बोलतो. असतील इथे कोणी मोठे श्रोते त्यांच्याकरता ही गोष्ट नाही, पण ज्या नसतील त्यांच्याकरता सांगतो, कमीत कमी वाढवी महत्व वडिलांचे जरी नाही आपल्याकडून घडलं तर कमीत कमी आपल्याच्यानं आपल्या वडिलांचं महत्व कमी नाही झालं पाहिजे एवढं तरी प्रत्येकाने करायचं. नाहीतर कधी कधी असं म्हणायची पाळी येते की काय त्यांचं ते चालू असलेली परंपरा आणि त्याच्यात एखादा असा बिलिंदर निर्माण होऊन जातो की ती सगळी परंपरा खंडित होऊन जाते त्याच्यानं. तर तेवढी तरी आपल्याकडे जबाबदारी पाहिजे. आणि दुसरी अशी आहे की ज्ञान परंपरेत किंवा आपण ज्या परंपरेत आहोत त्या परंपरेचं महत्व वाढलं पाहिजे. पण ज्ञान परंपरेत आपण ज्या गुरूंच्या संपर्कात आहोत त्यांचं महत्व आपल्यामुळे वाढलं पाहिजे. किंवा वाढही महत्व वडिलांचे म्हणजे त्यांनी जसं सांगितलेले त्या मार्गावर आपण चाललो पाहिजे. ज्ञानोबा आहेत, तुकोबा राय आहेत, तिथून आधी ज्या संत मांदी आहेत किंवा पूर्व पहिले तुमच्या आधी काळापासून प्रल्हाद वगैरे जे असतील या सगळ्यांची, नारद महर्षींची, या सगळ्यांच्या परंपरेत नेमकं आपल्याला काय घालून दिलेला आदर्श तसं जर आपण वागलो तर निश्चित आपल्याकडून तसं घडेल. विठ्ठल आणि या सगळ्या जर गोष्टी घडल्या आपल्या जीवनात तर आपल्याकडून असं होणार आहे की उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. या सगळ्या तर आपल्याला मिळणारच आहे जर गृहस्थाश्रमात आपण असं वागलो तर. पण असं वागता वागता जे आहे ना, असं वागताना ज्या गोष्टीची आपल्याला महत्वाची प्राप्ती करून घ्यायची, महत्वाची प्राप्ती अशी की ते जर आपल्याला प्राप्त झालं तर या चालू गृहस्थ आश्रमात सुद्धा आपल्याला वैराग्याची प्राप्ती होऊ शकते आणि त्या वैराग्याच्या प्राप्तीनं आपल्याला परमोच्च स्थान मिळू शकतं. हे अभंगाच्या शेवटच्या शब्दात सांगितलं.
आश्रमाचे तुका म्हणे आश्रमाचे तुका म्हणे परम पदा वैराग्याची परम उत्तम Bye.
रघुमाई आता सेवा जी आहे आपण 5 मिनिटात आपली संपुष्टात येणार. अतिशय महत्वाची गोष्ट अशी आहे की तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे. आपल्याला या सगळ्या गोष्टीत जर आपण राहिलो, हा जो अभंग आहे याला जर थोड्या शब्दात सांगायचं तर जे 4 पुरुषार्थ आहेत, धर्म अर्थ काम आणि मोक्ष, या 4ही ज्या गोष्टी आहेत ह्या याच्यात प्रतिपादन केलेल्या. तुम्ही त्या गोष्टी त्या कप्प्यात टाकून बघा. काही धर्माच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, काही अर्थाचं जर म्हटलं तर सुरुवातीलाच आहे की जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, हा अर्थाचा भाग आहे. त्यानंतर उदास विचार वेच करी, हाही त्याच्यातलाच आहे, हा एक अर्थाकडे लावा. मग त्याच्यानंतर तुम्हाला धर्माच्या गोष्टी सांगितले की पर उपकारी नेणे परनिंदा, ते कसं राहायचं. त्याच्यानंतर भूतदया गायी पशूंचे पाळण, तान्हेल्या जीवन वना माझी, शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे, हा सगळा जो प्रकार आहे हा तुम्ही धर्माच्या कप्प्यात टाकून घ्या. त्याच्यानंतर जर तुम्ही म्हटलं कामाचा कप्पा, तर त्याच्यातही तुम्हाला सांगितलं की तुमची मर्यादा कशी पाहिजे, की परस्त्रिया सदा बहिणी माया, म्हणजे तेही गोष्ट आहे. असं जर सगळं झालं तर मात्र शेवटच्या चरणात सांगितले की तुम्हाला जे वैराग्य आहे ते प्राप्त होऊन परमपद जे मोक्ष आहे त्याची सुद्धा प्राप्त होईल, ते सुद्धा प्राप्त होईल. म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष या 4ही ज्या गोष्टी आहेत या तुम्हाला याच्यातून मिळतील. अशा एकच प्रकारचा अभंग पण पूर्ण जीवनाचं सार सांगणारा अभंग आहे. आणि श्री तुकाराम महाराजांचं हे जे वाङ्मय आहे हे तुम्ही किती वेगवेगळ्या अंगानं त्याला बघा, वेगवेगळं त्याच्यात निघत राहतं. मी तुम्हाला जो अर्थ सांगितलाय तोच काही त्याच्यात सगळा असेल असंही सांगता येत नाही. अजून एखादे कोणी आलं तर त्यातून एखादा वेगळा गहन अर्थ काढू शकतो. फक्त सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की हे जे काही सगळं वाङ्मय आहे हे वाङ्मय आपण नुसतं ऐकून आणि सोडण्याकरता कधीच नसतं. ऐकलं त्याच्यानंतर कीर्तन खूप छान झालं किंवा काय बोलले किंवा काय नाही बोलले ह्याची मीमांसा जशी आपण करतो तसंच आपल्याकडे आपण नेमकं काय गोष्ट प्रत्येक वेळेस घरी घेऊन जातो आणि त्याच्यानं आपल्या जीवनात नेमका काय बदल घडतो, त्या बदलालाही आपण आपल्या जीवनात अनन्य साधारण महत्व देऊ, तसा आपण जीवनात परिणाम करून घ्यावा याच्याकरता हे वाङ्मय आहे. विठ्ठल आमचे गुरुवर्य बाबा नेहमी एक वाक्य सांगतात, ते वाक्य आपण सांगून आपल्या सेवेला आपण पूर्ण विराम देणार आहोत. त्यांचं म्हणणं असं आहे की हे जे सगळं वाङ्मय आहे हे आरशासारखं आहे आणि आरशात जेव्हा आपण बघतो तर सगळ्यात अगोदर जर कुठं बाहेर निघायचं असलं तर नीट करून घेतो, कुठं डाग लागला असेल ते बाजूला करून घेतो, भांग वगैरे व्यवस्थित पाडून घेतो. म्हणजे आपल्याला चांगलं दिसावं एवढ्याकरता जसं आपण सगळं आरशात पाहिल्यानंतर करतो तसं हे जे काही सगळं वाङ्मय आहे हे वाचल्यानंतर आपल्यात नेमके ह्याच्यात काय बदल करायचे बाकी आहे ते बदल करून आपल्या जीवनाची सार्थकता करून घ्यावी, तरच सप्ताहाची सार्थकता असते. असो झालेली जी सेवा आहे ती आपण गणरायांच्या चरणी, पूजनीय महाराजांच्या चरणी आणि गुरुवर्यांच्या चरणी अर्पण करून आपण आपल्या सेवेला पूर्ण विराम देऊ. ज्ञानेश्वर महाराज